घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। खटा काही बाय बाय जय बाप्पा केला तू जय जय केला जय जय केला जय जय केला हो ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये वाळूज येथे कॉलनीमध्ये राजा शिव छत्रपती युवा परिषदांच्या वतीने मोठ्या प्रमाणात होळी दहन करण्यात आलेलं आहे आणि आपल्या सोबत आहे पाटील सर, काय सांगाल? आज होळी निमित्त राजा शिव छत्रपती शिव स्मारक श्रद्धा कॉलनी इथे होळीच्या दहनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या कॉलनीतील लहान थोर मंडळी सर्व टायमावर येऊन सर्वांनी हा उत्सव साजरा केला आहे। सर्वांना
शिवशक्तीनगर मधील सर्व वासियांना, शिवाजीनगर मधल्या सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या माणसाची साथ, पंक्तीला पुरणपोळीचा थाट, होळीच्या अग्नीत नगरमध्येचा होऊ द्या नाश, पुन्हा नव्याने होऊ दे तुमच्या सर्वांची आयुष्याची सुरुवात. परत एकदा सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या नवयुवकांनी खरंच जे कार्यक्रम ते साजरे करतात, आवर्जून रवी आढाव भाऊ मला आवर्जून बोलवतात की बापू हो या तुम्ही, आणि खरंच दरवेळेस त्यांचे जे कार्यक्रम असतात ते खूप पाहण्यासारखे असतात. आणि रवी खरंच तुझी जी टीम आहे ना, मी या टीमचे म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत कौतुक करायला. मी आले म्हणलं की काय होडी बनवली यांनी, म्हणजे त्यांच्यामध्ये ही जी एकता आहे ना, ही एकता पाहून मला वाटतं रवी की यावेळेस काहीतरी करावं. आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी. आपण बघतो आपल्या सोबत आहे रवी आढाव सर. काय सांगाल, कारण मोठ्या प्रमाणामध्ये आपण दरवर्षी मागच्या वेळी शिवजयंती एकदम याच्यामध्ये बनवले, आता होळीचे निमित्ताने मोठ्या प्रमाणात होळीचं दहन करण्यात आलेलं, काय सांगाल? सर्वप्रथम शिवाजीनगर मधील तमाम नागरिकांना होळीच्या राजा शिवछत्रपती युवा प्रतिष्ठानतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. सालाबाद प्रमाणे याही वर्षी राजा शिवछत्रपती युवा प्रतिष्ठानने प्रत्येक सार्वजनिक उपक्रम, हिंदू धर्मातील प्रत्येक सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा संकल्प आमच्या प्रतिष्ठानने केला होता. त्याप्रमाणे यंदाची शिवजयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली. तसेच आज सर्व प्रतिष्ठानच्या आमच्या सभासदांनी एक निश्चय केला होता की वाईट व्यसनांची होळी आपल्याला यावर्षी करायची. त्याप्रमाणे आम्ही निर्धार करून आज सिगारेट, तंबाखू, गुटखा तसेच सध्याच्या मार्केटमध्ये चालणारी सगळ्यात हानिकारक अशी स्टिंग बॉटल, जी की लहान मुलं या स्टिंग बॉटलच्या आहारी जाऊन अनेक आजार उद्भवत आहेत, या बॉटलची आम्ही आज होळी केलेली आहे. आणि सर्व आमच्या ग्रुपतर्फे परिसरातील सर्व तरुणांना एक सांगण्याचा संदेश देतो की व्यसनापासून दूर राहा. व्यसन सगळेच करत होते, आम्ही सुरुवातीला व्यसन केले, पण कालांतराने आम्हालाही थोडा मोठ्यांची शिकवण मिळाली आणि आम्ही त्यापासून दूर गेलो. तसेच आम्हाला या होळीच्या निमित्ताने नवतरुणांना माझं सगळ्यांनी एक सांगणं आहे की जसं आम्ही शिकलो तसं मार्गदर्शन करायला आम्हाला कोण होतं, तर आता सध्या आम्ही मार्गदर्शक बनून तुम्हाला एक चांगला मोलाचा सल्ला देण्याचं काम करतोय. या होळीच्या निमित्ताने एकच सल्ला येतो की माझ्या थोर मित्रांनी जे कोणी असतील परिसरातले, यांनी व्यसनापासून दूर जाऊन आज या होळीमध्ये त्या व्यसनांचं दहन करावं, ही विनंती. आणि होळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आज आमच्या शिवछत्रपती श्रद्धा कॉलनीमध्ये शिवछत्रपती स्मारकाजवळ एक अशी भव्य दिव्य एक होळी करण्यात आलेली आहे. तसं आम्हा सर्वांना खूप छान वाटतंय आणि ही इच्छा आमची भरपूर दिवसाची होती. तशी ह्या मंडळांनी खूप छान प्रकारे इथं साजरी केली आहे. तसेच आता काही दिवसापूर्वी शिवजयंती पण छान साजरी केली आहे. ह्या कॉलनीला एक असं एक मस्त एक म्हणजे काय म्हणणार भव्य दिव्य एक स्मारक पण आहेत आणि काही मुलांसाठी पण खेळायला त्याला छान ग्राउंड पण आहे. मला तर असं वाटतं आमच्या सर्व महिलांतर्फे असे इथं वेगवेगळे कार्यक्रम घ्यावेत आणि सगळे जे काही जयंत्या वगैरे आहेत त्या साजरे कराव्यात. आमच्या महिलांचा पण सपोर्ट राहील आणि ह्या होळीच्या सर्वांना मी शुभेच्छा देते. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.